पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली महाराष्ट्राची भूमी पावन झाली ती इथं जन्मलेल्या संतांमुळे। या संतांनी जगाला परमार्थाचा मार्ग दाखवला। अशा संतांमध्ये आपला प्रपंच हा विठ्ठलाचाच प्रपंच आहे असं मानून कर्म करत राहिले आणि प्रपंच आणि परमार्थ वेगळा न ठेवता प्रपंच परमार्थमय करून टाकला ते संत म्हणजे संत सावतामाळी। तर एकदा काय झालं, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी सावता महाराजांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती। सावतामाळी यांनी त्यांच्या भजनाचा टाळ मृदुंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले। त्या वारकऱ्यांना पाणी भाकरी फळे फुले देऊन पूजा केली। निघताना सावता यांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं व ते म्हणाले, पंढरपुराला निघाला आहात, पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा। वारकरी चकित झाले। त्यांना वाटले आरण भेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच किती जवळ आहे, मग ते त्याच्याबरोबरच का येत नाहीत। सावतामाळी उद्गारले, अहो माझा पांडुरंग या शेतात राहतो, या शेतात राबणे हीच माझी विठ्ठल भक्ती, हा माळा हेच माझे पंढरपूर, माझा विठ्ठल माझ्या जवळ आहे तर मी पंढरपुराला का येऊ। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। संत बोलता बोलता उपदेश करून जातात ते असं। माऊली संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 मध्ये झाला। हे एक मराठी संत कवी होते। दैवमाळी सावता महाराजांचा आजोबा पंढरपुराचे वारकरी होते। संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते। साव म्हणजे खरे, शुद्ध चारित्र, सज्जनपणा सावता हा भाववाचक शब्द होय। याच्या अर्थानुरूप सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले। त्यांचा फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची माळियाची जात, शेती लावू बागायत असे ते एका अभंगात म्हणतात। ऐहिक जीवनात कर्तव्य कर्म करीत असताना काया वाचे मने ईश्वर भक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे। न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची असा त्यांचा रोकडा अनुभव होता। त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला। यांना केवळ 45 वर्षाचे आयुष्य लाभले। धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले। समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने जाणवतो। त्यांचे केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत। कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी शिकवण देणारे सावतामाळी हे संत आहेत। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। कधीही पंढरपूरला गेले नाहीत, प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना भेटावयास आले। ते कर्ममार्गी संत होते। कर्मेषु भजावा हीच त्यांची वृत्ती होती। पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते। त्यांनी अध्यात्म, भक्ती, आत्मबोध, लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली। धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही। सतत त्यांनी कोरडे ओढले। ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग जप तप याग तीर्थव्रत व्रतकैवल्य या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही। केवळ ईश्वरांचे अंतःकरणापूर्वक चिंतन हवे। तत्कालीन भगवत भक्तात त्यांना मोठा मान होता। त्यांचे चपखल शब्दात एकनाथांनीही वर्णन केले आहे। ते म्हणतात, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे काही। आरण येथे आषाढ वैद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले। आजही पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा त्यांना खास भेटावयास येते। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।